तर नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यासाठी गर्दी। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीड नगरपालिकेमध्ये मोठी गर्दी। वेळेत अर्ज भरता यावा यासाठी उमेदवारांची धडपड, तर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। अंबरनाथमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपचं शक्तीप्रदर्शन। नगराध्यक्ष पदासाठी तेजश्री करंजुले यांचा अर्ज। दुसरीकडे शिंदेंच्या सेनेकडून मनीषा वाळेकर रिंगणात। तर राष्ट्रवादीच्या अनगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा पोलीस संरक्षणामध्ये अर्ज दाखल। राजन पाटील अर्ज भरू देत नसल्याचा त्यांचा आरोप। तर वैफल्यग्रस्त लोक बाहेरचे पार्सल आणून उमेदवार लादतायत, राजन पाटलांचं वक्तव्य। पुण्याच्या चाकडमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र। शिंदेंच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे यांना ठाकरेंच्या सेनेचाही पाठिंबा। गोरेंचा अर्ज भरताना ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंची हजेरी। अमरावतीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती। दर्यापूर अंजनगाव सुरजीमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र। दर्यापूर नगराध्यक्ष पदासाठी भावना भुतडा यांना युतीची उमेदवारी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। तर सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा या याचिकेत आरोप। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। तर 11 वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांना अभिवादन। राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो शेअर। आधी समाजकारण आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन, राज ठाकरेंचं ट्विट। बाळासाहेबांनी हिंदुत्वाला नवा आयाम दिला, आम्हा सर्वांसाठीच बाळासाहेब ठाकरे श्रद्धेय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून बाळासाहेबांना आदरांजली। गंभीर आजारपणात सुद्धा संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक। डॉक्टरांकडून सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा सल्ला, तरीही मास्क लावून राऊत दादरमधल्या स्मृतीस्थळी। अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचं हॉस्पिटल बहाल केलं जातंय का? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल। तर पद्मसिंग पाटलांच्या तेरणा ट्रस्टला पीपीपी तत्वावर हॉस्पिटल देण्याचा घाट, दमानी यांचा आरोप। तेरणा ट्रस्ट आता राणा जगजितसिंग पाहतात, सुप्रिया सुळेंचं दमानी यांना उत्तर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेल्या व्यक्तीला राणा जगजितसिंग यांनी भाजपात घेतलं, सुळेंचं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना, तर दोषी कोण हे आता समोर येणार। पालघर साधू हत्याकांडात मुख्य आरोपी म्हणून भाजपनं काशीनाथ चौधरींवर आरोप केले, त्यांनाच आता वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपनं पक्षात घेतलं, रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। काशीनाथ चौधरी कालपर्यंत त्यांच्या सोबत होते तेव्हा आरोप लावला नाही, संपूर्ण प्रकरण चौकशी करून निर्णय घेतल्याचं स्थानिकांनी सांगितलं। फडणवीसांचं रोहित पवारांना उत्तर, तर पक्षप्रवेशाला स्थगिती मिळण्याची शक्यता। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेध। मुंबई कोअर कमिटीची संध्याकाळी 6 वाजता बैठक। बंडखोरांना थंड करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष उमेदवारांवर, भाजप नेतृत्वाचे आदेश। तर जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच प्रचार यंत्रणा राबवण्याच्या सूचना।